सन्माननीय आदरणीय योगेश वाघ यांचं शुभागमन मुख्य मंचावर होत आहे. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. अनेक पाहुण्यांची मांदी आली. आपण या स्पर्धेसाठी पाहताय क्रिकेटवरचं असणारं प्रेम या ठिकाणी व्यक्त होत आहे. अनोळखी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा निर्माण होते ती मैत्री. त्याच मैत्रीचं रूपांतर नात्यामध्ये कधी होतं आमचं आम्हाला कळत नाही हो. म्हणून नातं हे नातं असतं, त्याला नाव द्यायचं नसतं. नातं आहे सांगण्यापेक्षा ते जीवापाड जपायचं असतं. आणि सर्व नाती आपण या ठिकाणी जपतायत. आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. जाऊया मॅचकडे. क्रिकेटच्या मैदानात अफलातून मॅच आणि रोमांचक आणि रोमहर्षक मॅच. एका बाजूला साई अमर क्रिकेट ग्रुप दिघा आणि त्यांच्या विपक्ष शैलेश मूर्ती नेरुल यांच्या दरम्यान रंगणारी मॅच. टॉस जिंकला नेरुल टीमने आणि घेतला बॉलिंगचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं साई स्टार क्रिकेट ग्रुप दिघा टीमला. दोन ओपनिंग पेयर, दोन ओपनिंग फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. बॉल आपण कुठल्या प्रकारचं घासायचं नाही याची नोंद आपण घ्या. इथं 2 धावांची पेनल्टी आपणास देण्यात येईल याची आपण नोंद घ्या. आणि बॉलिंग टाकत असताना कोणी बाहेरून आर्ग्युमेंट कमेंट आपण करायचं नाहीये. शांत क्रिकेट केला, संयमी क्रिकेट केला आणि समजदारीचा क्रिकेट आपण केला. मानाच्या अभिमानाची स्पर्धा आपण पाहताय. कट्टा बॉईट आयोजित अंडर क्रिकेट नाईट स्पर्धा. पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप. यस इट इज अ वाईड बॉल. 2 हात समांतर रन्स मिळेल अवांतर. धावसंख्या स्कोरबोर्ड वर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव. लेफ्ट हँडर बॅटर आपण स्ट्राइक एंडला पाहताय दीपक. पुन्हा एकदा वाईट. 0 इज बेटर दॅन 1. शून्यापेक्षा 1 धावेला क्रिकेटमध्ये खूप सारं महत्व आहे. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचते. टीमची टोटल 2 धावा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर प्रज्वल. चांगली बॉलिंग आणि आत्मविश्वासाने केली. दोन्ही टीमला करायचं आहे. 2 धावा धावपलकावर जाऊन पोहोचलायत. आणखी एक बॉल स्वीप करायचा प्रयत्न. एक सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या स्कोरबोर्ड वर 3 धावा जाऊन पोहोचते. 1 बॉलचा खेळ समाप्त. आणखी एक बॉल. सुरेख लाईन अँड लेंथ. आउटस्टँडिंग विकेट किपिंग अजून नवालेची. पहिला फलंदाज बाद. पहिला विकेट. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा. पहिला धक्का. दीपक बाद होत आहेत. मोठी विकेट कॅरी केली आहे बॉलर प्रज्वलने. पहिलं यश त्याला या मॅच मध्ये येत आहे. चांगल्या लाईनवर बॉल आता फेकलाय बॉलर प्रज्वलने आणि अशाच प्रकारची बॉलिंग प्रज्वलला करायची आहे परंतु आत्मविश्वासाने केल. बॅटरला करायचं आहे. 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा, तदनंतर 1 सिंगल डिक्लेअर स्वरूपात आणि तदनंतर 1 विकेट. मैदानाच्या आतमध्ये प्रज्वलने केली आहे कॅरी. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 3 धावा स्थिरावली आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सनी. इन ॲट नंबर 3 वर बॅटर सनी मैदानाच्या आतमध्ये दाखल. राईट आर्म राऊंड विकेट ने पुन्हा एकदा सज्ज. बॉलिंग मार्क पर बॉलर प्रज्वल. सनी साठी नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा ऑफ कटर पडल्यानंतर आतल्या दिशेला गरकर फिरायला. चांगली बॉलिंग, आउटस्टँडिंग बॉलिंग, चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत आपण पाहताय नेरुल टीमचा. चांगल्या टप्प्यावर लाईनवर लेंथवर बॉल फेकले जात आहेत. सिंगल बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा धावपलकावर जाऊन पोहोचतायत साई अमर क्रिकेट ग्रुप दिघा टीमच्या. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक. चांगला स्ट्रोक परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक डॉट बॉल. धावसंख्या स्कोरबोर्ड वर स्थिरावली आहे. 4 धावा. 4 बॉलचा खेळ समाप्त. प्रत्येक बॉल महत्वाचा असेल. स्पर्धा तेवढीच महत्वाची आहे. नॉकआउट मॅच आहे. जिंको किंवा मरू. माणुसकीचं युद्ध शत्रू संघे लढू आणि तेच महायुद्ध क्रिकेटचं मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहताय. पाईन लेग रिजन मध्ये एक सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचतीये. धावपलकावर 5 धाबा. 5 ऑन स्कोरबोर्ड. 1 विकेट लॉस. साई अमर क्रिकेट ग्रुप दिघा टीम.
चांगली बॉलिंग, कमालीची बॉलिंग आतापर्यंत बॉलर प्रज्वलने च्या माध्यमातून आपण पाहताय. पुन्हा एकदा ऑन साइडला प्लिक केलंय. बॉटम एंडचा चांगला ओव्हर होता अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक. एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1च्या मधीने जाऊन पोहोचते 6 धाबा. 6 ऑन स्कोर बोर्ड. 6 बॉलचा गेम समाप्त. अर्थातच पहिली ओव्हर कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. 1 विकेट लॉस. साई अमर क्रिकेट ग्रुप दिघा. चांगला बॉल, चांगला स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक स्क्वेअर कटच्या माध्यमातून बॉल पर रन्स मिळतील 4. 4 4 चौकार. डीजे धावसंख्या स्कोर बोर्ड वर 4च्या मदतीने भरकन वेगाने जाऊन पोहोचतीये. 10 धावा. 10 ऑन स्कोर बोर्ड. रंग बदलतीये मॅच मध्ये आता मजा येते. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली सुरुवात बॅटिंग करणारी टीम आपण दिघा टीमची पाहताय. पहिल्याच बॉलवर आत्मविश्वासाने स्ट्रोक बॅटच्या माध्यमातून आलाय 4 धावा. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली आहे 10 धावा. पुन्हा एकदा सुंदर स्ट्रोक, गॅप शॉट सिलेक्शन. आणखी एक बॉल पर रन्स मिळतील 4 चौकार. आशिषच्या बॅट मधनं तडाखा. कमालीची बॅटिंग आपण पाहताय आशिषच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅट मधनं आले. धावसंख्या अप्लाय होतीये स्कोर बोर्ड वर. जाऊन पोहोचतीये 14 धावा. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, जब तक ना बड़े पत्थर पर हथौड़े का घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. काय मॅच रंगतीये. 2 चौकार आलेत बॅटर आशिषच्या बॅट मधनं. थोडासा संघर्ष आता या मॅच मध्ये करतोय बॉलर गौरव. ना संघर्ष ना तकलीफे फिर क्या मजा जीने में, तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में, पसीने से लिखे हुए कागज कभी कोरे नहीं होते, जो करते हर दर मेहनत उनके सपने अधूरे नहीं होते. आणखी एक बॉल फरार. बॅक टू बॅक तिसरा 4 चौकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये टीमची टोटल 18 धावा. 18 धावा. या ओव्हर मध्ये आत्मविश्वास जुनावला आणि ज्या ज्या वेळेला आत्मविश्वास जुनावतो त्या वेळेला चांगला खेळ तुमच्या बॅट मधनं नक्की होतो आणि तोच खेळ आपण पाहता बॅटरचा. 18 धावा धावपलकावर जाऊन पोहोचल्यात. थोडं स्पीडअप करा दोन्ही टीम. अजुनवाले अँड टीम थोडं स्पीडअप करा. नेहरू टीम प्रत्येक बॉलवर आपण टीम मीटिंग करू नका. 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग आपल्याला कंप्लीट करायची आहे. प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटाचा कालावधी असेल याची नोंद आपण घ्या. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली 18 धावा. गौरवच्या विरुद्ध हल्ला बॅटर आशिषचा. आणखी एक बॉल. आता डिफेन्सिव्ह क्रिकेट, समजदारीचा क्रिकेट, पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न बॅटर आशिषचा. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 19 धावा. 4 बॉलचा खेळ समाप्त. चांगला स्ट्रोक, बॉल बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढं 100% हे पण आपण बॅटर आशिषचं पाहताय. पॉप इन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला बॅटर. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर आता स्थिरावली आहे 19 धावा. एक बॉल शिल्लक दुसऱ्या स्पेल मधला.
पुन्हा एकदा टॅप स्ट्रोक आणि बॉल परार. आणखी एक 4 चौकार. चांगली बॅटिंग आपण पाहताय. संयमर क्रिकेट ग्रुप दिघा टीम चांगली बॅटिंग. नेरूळच्या विपक्ष धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचली तब्बल 23 धावा. 12 बॉलचा खेळ समाप्त. चला स्पीडअप करा नेरूळ टीम. प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग नकोय. टाइमर या ठिकाणी स्टार्ट आहे याची नोंद आपण घ्या. अतिरिक्त कालावधी आपण घेतला तर पेनलाइज आपल्याला करण्यात येईल याची नोंद आपण घ्या. चांगली बॅटिंग बॅटर आशिष आणि त्याच्या सोबतीला बॅटर सनीची. गौरव थोडासा हल्ला. मैदानाच्या आतमध्ये आपण दुसऱ्या स्पेल मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये समजदारीचा आणि सेन्सिबल क्रिकेट फक्त आणि फक्त 6 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल दुसऱ्या ओव्हर मध्ये 17 धावा खर्च केल्या आहेत बॉलर गौरवने. तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलर दाखल. लेग कटर बॉल ऑन साइडला. सुंदर स्ट्रोक. आणखी एक बॉल परार. ऑन साइडला 4 चौकार. धावसंख्या 4च्या मतीने जाऊन पोहोचतीये. 27 धावा. 27 ऑन स्कोर बोर्ड. थोडस टेन्शन आता येतंय नेरूळ टीमला. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल मॅच मध्ये. रोमांचक मॅच नक्की रंगेल. 27 धावा धावपलकावर जाऊन पोहोचलायत. शक्ती नव्हे तर युक्तीचा वापर तुम्हाला करायचा आहे. क्रिकेट म्हणजे पॅशन, क्रिकेट म्हणजे स्पिरिट, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे आत्मविश्वास आणि क्रिकेट म्हणजे संघर्ष आणि क्रिकेट म्हणजे शक्ती आणि युक्ती यांचा खेळ तुम्हाला करायचा आहे क्रिकेटच्या मैदानात. चांगली मॅच आतापर्यंत रंगतीये. चौकारांची आतषबाजी आपण या मॅच मध्ये पाहताय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर एक सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचतीये. 28 धावा. 28 ऑन स्कोर बोर्ड. बॉलिंग ट्रॅक वर बॉलर अक्षय. लेग कटर बॉल पुन्हा एकदा पाहू शकाल. थोडासा बॅटची कडा. एक सिंगल. पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये. 29 धावा. 29 ऑन स्कोर बोर्ड. 29 धावा धावपलकावर जाऊन पोहोचतीये टीमची टोटल. दोन्ही टीम्सला विनंती असेल बाहेरून आपण कुठल्या प्रकारच्या कमेंट आणि आर्ग्युमेंट करू नका. शांत पद्धतीने क्रिकेट केला. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. फुल टॉस बॉल वरच तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल. पुन्हा एकदा कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 30 धावा. 4 बॉलचा खेळ समाप्त. तिसऱ्या स्पेल मधला धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 30. पुन्हा एकदा ऑन साइड ला अलॉंग दी कार्पेट मिड विकेट रिझन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. एकच सिंगल. आत्मविश्वासाने फिल्डिंग आता मैदानाच्या आतमध्ये करतीये शैलेश स्मृती नेरूळ टीम. आणि अशाच पद्धतीचा क्रिकेट आता करायचा आहे कारण दुसऱ्या ओव्हर मध्ये हल्ला चढवला बॅटर आशिषने. तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न बॉलर अक्षय. अक्षयचा नेक्स्ट बॉल सनीसाठी. पुन्हा एकदा बॅटची कडा होती. एक सिंगल. पुन्हा एकदा कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये 1च्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्येला आकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 32 धावा. 18 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 32 धावा जाऊन पोहोचते. 6 बॉल महत्वपूर्ण आणि शिल्लक पहिल्या इनिंग मधले. चला थोडं स्पीडअप करा नेरूळ टीम. प्रत्येक ओव्हरला आपण टीम मीटिंग करू नका. प्रत्येक बॉलवर आपण टीम मीटिंग करू नका. मॅच महत्वाची आहे. स्पर्धा तेवढीच महत्वाची आहे. नॉकआउट मॅच. डू ऑर डाय मॅच. कट्टा बॉईज आयोजित कैलासवासी DR पाटील व कैलासवासी भोलानाथ रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ अंडरम क्रिकेट नाईट स्पर्धा. तिसरी रात्र आणि हाच केला होता 8 तास. शेवटचा दिस गोड बाबा आणि शेवटची रात्र. ही रात्र गोड करण्यासाठी क्रिकेटच्या मैदानात प्रयत्नांची पराकाष्ठा. नेरूळ विपक्ष दिघा यांच्या दरम्यान चालू असणारी मॅच पाहू शकाल. सुंदर बॉल होता परंतु लाईन अँड लेन खराब होती. 1च्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 33 धावा. 33 ऑन स्कोर बोर्ड.
फुलटॉस बॉल होता ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. एक सिंगल. पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 34 धावा. शेवटच्या निर्णायक ओव्हर मैदानाच्या आतमध्ये यशस्वी कोण होतात, योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे सिद्ध करतात ते यशस्वी होतात. आणि तोच यशस्वी होण्यासाठी निर्णय प्रत्येक बॉलवर सिद्ध करायचा आहे. आता मात्र रनआउटची विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. सनी बॅक टू द पवेलियन. विकेट. दोन विकेट लॉस. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 34 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल नीलू. आणखी एक बॅटची कडा. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल. एक सिंगल. डिक्लस स्वरूपामध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 35. 35 ऑन स्कोर बोर्ड. 35 धावा धावपलकावर. 2 विकेट लॉस. चांगली धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर उभारली. सन्मानजनक स्कोर नक्की मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय. बॅटिंग करत असताना दिघा टीमने नेहरूलच्या विपक्ष. आणखी एक बॉल. तेवढी सुंदर विकेट किपिंग मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल. वाईट बॉलवर विकेट. फलंदाज आशिष बाद. बिग विकेट लॉस. 36 धावा धावपलकावर जाऊन पोहोचतायत. चांगली बॅटिंग करत होता आशिष बाद होते मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे स्कोर बोर्डवर 36 धावा. म्हणजेच मागील मॅच मध्ये खूप सारी धावसंख्या आतापर्यंत उभी राहिली नाहीये. याच मॅच मध्ये चांगली बॅटिंग राहिली आहे बॅटरची. चेस होणं थोडंसं अवघड आहे परंतु चेस होऊ शकतात. अशक्य क्रिकेटमध्ये काही नसतं. करण्याची जिद्द आणि चिकाटी तुमच्याकडे असेल तर क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. परंतु जर क्रिकेटमध्ये महत्व नाही आहे क्षेत्ररक्षणामध्ये. 36 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 37 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे फेरबदल केले जात आहेत. युक्तीचा वापर अर्जुन अवालेकडून होते मैदानाच्या आतमध्ये. चांगला क्रिकेट आपण अर्जुन अवालेचा सुद्धा पाहिलाय. बॉक्स क्रिकेट मधलं मोठं नाव राहिले नवी मुंबईचा अर्जुन अवाले नेहरू टीम साठी. पुन्हा एकदा पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. यश टावरे. पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा या बॉलवर. एक सिंगल. एक विकेट. ओके. एक विकेट या ठिकाणी कॅरी होते रनआउटच्या माध्यमातून. यश टावरे एक छोटासा चिमुकला या ठिकाणी हरवलाय. जर कोणाला भेटला असेल तर या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये त्याला आपण घेऊन या. यश टावरे एक छोटासा लहानसा चिमुकला या ठिकाणी कुठेतरी हरवलाय. जर कोणाला भेटला तर या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये आपण घेऊन यायचं यश टावरे म्हणून. एक्केचाळीस धावा धावपलकावर. 24 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 42 धावा. चोवीस बॉल मध्ये 42 धावांची गरज. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच दाखल व्हा. नेहरू टीम चला लगेचच आपले दोन ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवा. दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 24 बॉल मध्ये 42 धावांची गरज. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. पूर्वार्ध संपलाय. उत्तराला होईल सुरुवात. ट्रेलर संपलाय. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. क्या होगा इस मैच में. अच्छा मैच अभी तक जारी है.
पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोरबोर्डवर उभारली. पहिल्या इनिंग मध्ये 41 धाव आणि 42 धावांचं लक्ष्य पार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर दाखल. अज्जू आणि त्याच्या सोबतीला गौरव. चला क्षेत्ररक्षण सेट करा डिगा टीम. 24 बॉल आणि 42 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय घडेल काय बिघडेल. चला क्षेत्ररक्षण सेट करा लगेचच. साई अमर क्रिकेट ग्रुप दिघा टीम चला क्षेत्ररक्षण सेट करा. अतिरिक्त कालावधी आपण घेऊ नका. अजून खूप साऱ्या मॅचेस आपल्याला कव्हर अप करायचे आहेत. त्याची आपण नोंद घ्या. वेळेचे थोडंसं भान असू द्या. सहकार्य करा. मॅचला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या स्पेल मध्ये बॉलर निलेश नीलू. 24 बॉल 42 धावांची गरज. स्ट्राइकिंगला बॅटर लेफ्ट हँडर गौरव. तू रख हौसला हो मंजर भी आएगा. पैसे के पास चल के समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर. तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कौन जीतेगा इस मैच को. मैच तो जारी है. कौन किस पे भारी है. किस में कितना है दम. पहिलाच बॉल वाइड. सर जा झुक जाए हो मंदिर यार. नदी वा समा जाए हो समंदर है. जीवन की इस कर्म भूमि युद्ध तो बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. ताज के पत्ते से महल नहीं बनता. नदी को रोकने से समंदर नहीं बनता. आगे बढ़ते रहे जिंदगी में क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए जमी पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता. हे मात्र पाहायचं आयकॉन किस पे हे भारी. एका बाजूला दिघा एका बाजूला नेरुल यांच्या दरम्यान चालू असणारी मॅच. पहिल्या इनिंग मध्ये उभा केल्या 41 धावा आणि 42 धावांचं लक्ष्य पार करत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते. टीमची टोटल 2 धावा. पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. 3 धावा. पुन्हा एकदा टॅप स्ट्रोक. अज्जू नवालेची विकेट डोक्यात आणि बिग विकेट लॉस. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. अज्जू नवाले बाद. विकेटचं पतन. मॅचची गोल्डन विकेट अज्जू नवाले. गोल्डन डकचा शिकार. रनआउटच्या माध्यमातून मोठी विकेट प्राप्त होते दिघा टीमला. धावसंख्या स्कोर बोर्डवर आता स्थिरावली आहे. टीमची टोटल 3 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तीन बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 3. 1 विकेट लॉस. बिग विकेट लॉस अज्जू नवाले. सुंदर स्ट्रोक. 4 धावा. धावसंख्या 4च्या मदतीने प्लाय होते धावपलकावर. 7 धावा. सात धावा धावपलकावर जाऊन पोहोचते टीमची टोटल. 4 बॉलचा खेळ समाप्त. 4 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 7 धावा.
चला स्पीडअप करा दोन्ही टीम ऑफिशियल पंच. चला मॅच आपण लगेच स्टार्टअप करा. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गौरव याचा आपण पाहताय. एक सिंगल धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचते 8 धावा. 8 ऑन स्कोरबोर्ड. 8 धावा धावपलकावर जाऊन पोहोचताय टीमची टोटल. जबाबदारीने क्रिकेट बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. स्ट्राइक इनला आता बॅटर प्रज्वल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये प्रज्वलच्या बॅट मधनं. मॅच मध्ये आता समीकरण चेंज होत आहे. धावसंख्या प्लाय होतीये स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचतीये भरकन वेगाने. 12 धावा. 6 बॉलचा केस समाप्त. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 12 धावा. 18 बॉल मध्ये 30 धाब्यांची गरज. 18 बॉल 30 धावा. रोमांचक आणि रोमहर्षक मॅच. महत्वपूर्ण स्पेल मॅच मधला नक्की असू शकतो. कारण गौरवच्या बॅट मधनं एक चौकार, प्रज्वलच्या बॅट मधनं एक चौकार. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटरने आतापर्यंत केली आहे. परंतु मॅच मध्ये काही घडू शकतं. 18 बॉल 30 धाब्यांची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या स्पेल मध्ये बॉलर रोहित. दुसऱ्या स्पेल मध्ये बॉलर रोहित. वाट बॉल. आउटस्टँडिंग बॉल. फिरकीची जादू. बोटातली कला. मैदानाच्या आतमध्ये बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेला गरकन फिराला. वळणारा रस्ता आणि वळणारा बॉल नेहमी धोकादायक असतो आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये बॉलर रोहितने दाखवलंय. डॉट बॉल. चांगला एपट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आउटस्टँडिंग फिल्डिंग. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 13 धावा. 2 बॉलचा खेळ समाप्त. 13 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. बॉक्स क्रिकेट मध्ये सामने क्षेत्ररक्षणाच्या बलावर सुद्धा जिंकले जातात आणि ते क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सुंदर क्षेत्ररक्षण. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. इकडून तिकडून तिकडून इकडे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14. You miss, I will definitely hit. Clean bold. Furniture destroy. दांडी गुल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. क्लीन बोल्ड. चांगली विकेट मैदानाच्या आतमध्ये रोहितने बाद केली आहे. गौरवच्या बॅटमधनं चांगला खेळ होता आणि त्याच बॅटरला आउट केलं मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राहुल न्यू बॅटर.
आता लेग कटर बॉल, व्हाईट बॉल. व्हाईटच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचतीये 15. पुन्हा एकदा पाहू शकाल अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोरबोर्ड वर टीमची टोटल 16 धावा. सोळा धावा धावपलकावर. पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल दुसऱ्या स्पेल मधला. 16 धावा धावपलकावर. दुसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक केलंय दिघा टीमने. पुन्हा एकदा एक सिंगल. 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 17. 12 बॉल मध्ये 25 धाव्यांची गरज. 12.5च्या रन रेटने धावसंख्या उभी करायची आहे प्रत्येक ओव्हर मध्ये. 12 बॉल मध्ये 25 धावेची गरज. चला टीम अडल जास्त कालावधी आपण घेऊ नका. अभी तो पूरा आसमान बाकी है क्योंकि अभी असली जंग बाकी है. इरादा तो जीत का है लेकिन पूरा हौसला अभी बाकी है. जंग इरादों को नहीं लगती क्योंकि जीतना अभी बाकी है. 12 बॉल 25 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा पाहू शकाल क्रॅकिंग स्ट्रोक कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून बॅटरच्या माध्यमातून येतोय 4 धावा. चौकार. मॅच मध्ये आता मजा येतीये. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचतीये. टीमची टोटल 21 धावा. 11 बॉल 21 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा पाहू शकाल प्रेशर प्रेशर आणि प्रेशर या मॅच मध्ये आता रिलीज होतोय. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 22. स्वीप शॉट. क्रॅकिंग शानदार बहरदार असं त्या रन्स मिळतील 4. 4 चौकार. पण पाहताय जबाबदारीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये करतोय बॅटर राहुल. अच्चू नव्वाले लवकर बाद झाल्यानंतर गौरवने चांगली बॅटिंग केली. त्यानंतर तो बाद झाला आणि आता जबाबदारीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये राहुल नावाचा फलंदाज आपला टीम साठी पेश करतोय. बॉलर अक्षयवर चढवलेला हल्ला मैदानाच्या आतमध्ये. थोडस अपयश आता अक्षयला येतंय परंतु संकट अडवायला कधीच येत नाही. संकट घडवायला येतात. संकटांना झुगारून मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत. थोडेसे अपयशी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहताय दिघा टीमच्या माध्यमातून. नेरूळ टीमला आता यश येत आहे परंतु मॅच अजून संपली नाही आहे. काही मॅच मध्ये होऊ शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण असं सुद्धा म्हटलं तरी अवघड होणार नाहीये. कारण धावसंख्या स्कोरबोर्ड वर आता पाहू शकाल जाऊन पोहोचले 27. दहा बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज. चला या मॅच साठी अतिरिक्त कालावधी दोन्ही टीम आपण घेऊ नका. थोडं सहकार्य करा. दिघा टीम आपण सुद्धा थोडं सहकार्य करा. 10 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज.
10 बॉल 15 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पुन्हा एकदा बॉलर अक्षय तयार. 10 बॉल 15 धाब्यांची गरज. प्रत्येक बॉल महत्वपूर्ण आता स्पेल मधला. स्लोवर बॉल आणि बॉल सीमारेषा पार. षटकार फलंदाज राहुल बाद. बिग विकेट लॉस. नऊ बॉल 15 धाब्यांची गरज. 3 बॉल महत्वपूर्ण या स्पेल मधले नक्की असतील, कारण शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावसंख्येची गरज असेल या ओव्हरवर ते डिपेंड असेल. 9 बॉल 15 धाब्यांची गरज. सातत्याने फेरबदल मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखली जातीये. महत्वपूर्ण मॅच नक्की आहे, परंतु वेळेचं थोडा भान असू द्या. सहकार्य तुमच्या माध्यमातून आयोजकांना करा, याची नोंद आम्ही सातत्याने तुम्हाला करतोय. प्रत्येक बॉलवर आपण टीम मीटिंग आणि प्रत्येक बॉलवर क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करू नका, ही सातत्याने विनंती आम्हाला तुम्हाला करतोय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये होते कंप्लीट. 8 बॉल 14. काय घडेल मॅच मध्ये वाट पिला, पण नेक्स्ट कोण जिंकेल मॅच, दिघा की नेरुल, नेरुल की दिघा. 8 बॉल 14. 2 बॉल महत्वपूर्ण या स्पेल मधले. 2 स्ट्रोक महत्वपूर्ण बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. 2 बॉल महत्वपूर्ण बॉलिंग करणाऱ्या टीम साठी. 8 बॉल 14 धाब्यांची गरज. मॅच ऑन, क्रिकेट ऑन. एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल 13 धावा. 7 बॉल 13 धाब्यांची गरज. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. बॉल पर रस मिळतील 4. कुशल मुवमेंटला
चला स्पीडअप करा बॉलिंग करणारी टीम. इंडियाची जर्सी घातणारा लहान चिमुकलाय, थोडं आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहा. थोडस बाहेर उभे राहा. प्रेक्षकांची अलोड गर्दी आपण पाहताय आणि बॅनरवर आणि बांबूवर जोर देऊ नका, नम्र विनंती. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 5 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. 5 बॉल 8 धाव्यांची गरज. चांगली मॅच रंगतीये. स्ट्रायकिंगला बॅटर प्रज्वल. प्रज्वलच्या विपक्ष आशिष. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नशीबवान, नशिबाचा 4. प्रज्वलच्या बॅट मधनं चौकार. चार बॉल मध्ये 4 धाब्यांची गरज. मॅच होती कुठे, मॅच हाली कुठे. हे आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट लढायला शिकवतं, क्रिकेट पडायला शिकवतं, क्रिकेट जिंकायला शिकवतं, क्रिकेट हसायला शिकवतं, क्रिकेट मित्र बनवायला शिकवतं, क्रिकेट मित्राच्या विरुद्ध खेळ खेळायला शिकवतं, क्रिकेट संघामध्ये एकात्मता राखायला शिकवतं, क्रिकेट ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहन द्यायला शिकवतं आणि क्रिकेट सिनियर खेळाडूला मान सन्मान करायला शिकवतं. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 4 बॉल मध्ये 4 धाबा कंपल्सरी आपल्याला चेस करायची आहेत. परंतु होतील का की होणार नाही हे मात्र पाहायचं आहे. अल्लाय मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल. 4 बॉल मध्ये 3 धाब्यांची गरज. थोडीशी मॅच आता सोपी होतीये नेरूळ टीम साठी, परंतु क्रिकेटमध्ये एखादी विकेट, एखादा डॉट बॉल आणखी मजा प्रेक्षकांसाठी नक्की मॅच मध्ये येईल. काय घडेल. 4 बॉल आणि 3 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांच आणि रोमांचक मॅच रंगतीये. 4 बॉल 3 रंग भरले जात आहेत मॅच मध्ये. कोण होईल हिरो, आशिष की प्रज्वल. बॉलिंग करताना फक्त आणि फक्त एक चेक असेल याची सुद्धा आपण नोंद घ्या. 4 बॉल मध्ये 3 धाब्यांची गरज आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. काय घडतंय मॅच मध्ये. कधी मॅच नेरूळच्या बाजूने, कधी मॅच दिघाच्या बाजूने, कधी मॅच दिघाच्या बाजूने, कधी मॅच नेरूळच्या बाजूने. सातत्याने कलाटणी मॅच मध्ये येते. 3 बॉल आणि 3 धाव्यांची गरज. मॅच अजून संपली नाहीये. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. म्हणून संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर इतिहासच घडला पाहिजे. म्हणून म्हटलं जातं इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. तोच इतिहास या मॅच मध्ये घडवायचा आहे. एका बाजूला दिघा टीमला, एका बाजूला नेरूळ टीमला. 3 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज. चला मॅच आपण चालू करा. ऑफिशियल पंच आपण वॉर्निंग द्या. सातत्याने अतिरिक्त कालावधी या मॅच साठी खूप सारा घेतलाय, खूप सारी वेळ या ठिकाणी खर्च केली या मॅच साठी. आणखी खूप साऱ्या मॅच आपल्याला कव्हर अप करायची आहे, त्याची नोंद आपण घ्या. मॅचला करा सुरुवात. 3 बॉल मध्ये 3 धाब्यांची गरज. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल पीयूष. 3 बॉल 3 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. डिफेन्सिव्ह क्रिकेट, समजदारीचा क्रिकेट. बॅटर पीयूषचा एक सिंगल. 2 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट, काही घडू शकतं मॅच मध्ये. चला मॅच चालू करा.
दिघा टीम चला क्षेत्ररक्षण सेट करा. खूप सारा कालावधी आपण या मॅच साठी घेतलाय. सातत्याने आयोजकांची विनंती येते दोन्ही टीमला. चला क्षेत्ररक्षण लगेचच सेट करा. दोन बॉल दोन. चला मॅच चालू करा. दोन बॉल दोन धाब्यांची गरज. दोन बॉल दोन. रोहित विपक्ष आशिष. एक सिंगल. एक बॉल मध्ये एक धाब्यांची गरज. वाट मॅच अफलातून आणि रोमांचक मॅच आता रंगली आहे मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल एक. काळजाचे उनकंठ शिगेला पोहोचवणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेल मॅच? काय घडेल काय बिघडेल? हृदयाचे ठोके वाजवणारी मॅच. कंपल्सरी चेसा स्पर्धेचा नियम. एक बॉल मध्ये एक धाब्यांची गरज. एक बॉल मध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट आहे. 6 बॉल मध्ये एकही धाव न निघणं म्हणजे क्रिकेट आहे. काय घडेल? कोण जिंकेल? स्ट्राइक एंडला बॅटर पियुष. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आशिष. चक्रव्यूह टेस्ट क्रिकेट फिल्डिंग. मॅच ऑन. एक बॉल एक. मॅच फिनिश. अभिनंदन टीम. शैलेश मूर्ती.